आता पाहूया रोहित आर्या एन्काउंटर प्रकरण आणि त्यावर विरोधकांचा काय हल्लाबोल याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। अमोल वाघमारे हिरो बनण्याचा प्रयत्न करतात। हा एन्काउंटर नसून हत्या आहे, कोर्टात जाणार ॲडव्होकेट नितीन सातपुते यांचा इशारा। केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करावी, सातपुतेंची मागणी। हा खून आहे, हा याला एन्काउंटर नाही म्हणत। एन्काउंटर जेव्हा असं असतं की दोन्हीकडून चकमक म्हणजे फायरिंग होतं, फायरिंग दोन्ही बाजून झालं पाहिजे आणि समोरचा जो व्यक्ती आहे तो टेररिस्ट असला पाहिजे, गँगस्टर असला पाहिजे किंवा धोकादायक असला पाहिजे। रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं। केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता। 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन अहेरचा दावा। सांगितलं, म्हटलं मी कनेक्शन करून देतो तुमचं, अण्णांना सांगून किंवा कोणालाही सांगून तुमचं बोलणं करून देतो, तुम्ही प्लीज पोरांना सोडा आधी। तर मग ते बोलले का नाही तू लांब हो, तुला माहिती नाही त्या दीपक केसरकरांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे। मुलांच्या सुटकेच्या उद्देशाने पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचं। केसरकरांची भूमिका असा पायंडा पडता कामा नये अशी ही प्रतिक्रिया। चर्चा करून मार्ग काढायला मंत्री नव्हतो, त्यामुळे माझ्याशी चर्चा करून उपयोग झाला नसता असंही केलं स्पष्ट। मुलांना ओलीस धरणं हेच मुळात चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी कारवाई करून त्यांची सुटका केली ही समाधानाची बाब आहे। परंतु तरी पण एक सहानुभूतीच्या दृष्टीने त्यांचं बिल जर काय पेंडिंग असेल तर त्यांच्या कुटुंबियांना ते मिळेल 100%, कारण शासनाचे पैसे कधीही बुडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। रोहितला मारल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं आता मिळणार नाहीत। महाराष्ट्र सरकार पक्षफोडी, घरफोडी यात व्यस्त। सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। केसरकर आता आर्याचा जीव परत आणू शकतात का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल। रोहित आर्याने उचललेल्या पाऊलच मुळाचं समर्थन करत नाही, पण हे कृत्य करण्याची वेळ त्यांच्यावर आली का? सरकार आणि प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे, हे स्पष्ट झालं, कोल्हे यांची टीका। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता। पोलिसांनी बघ्याची भूमिका का घ्यावी? मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। की 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी, तो कॉन्ट्रॅक्टर नाही, तो कदाचित मला असं वाटतं की दहशतवादीच होता, पण अशा पद्धतीची धमकी देऊ शकतो आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची? 19 लोकांना जाळेपर्यंत आपण थांबायचं, म्हणून कदाचित पोलिसांनी घेतलेला तो निर्णय असेल। रोहित आर्याला गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारे महायुतीचे शासन। काँग्रेसच्या सचिन सावंतांचा गंभीर आरोप। त्याने जे गुन्हेगारी पाऊल उचललं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही, परंतु गुन्हेगारी करत असताना त्या गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे कोण आहेत त्याचंही त्या ठिकाणी शोध घेण्याची आवश्यकता आहे। शासनाकडील थकीत बिलांसाठी मुलांना ओलीस धरलं यात शंका नाही। रोहित आर्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही। ठेकेदारांची 80,000 कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत। रोहित पवारांचा सरकारवर आरोप। आर्यांनी स्वच्छ आणि सुंदर शाळेचं प्रकल्प राबवण्यासाठी घर गहाण ठेवलं। सरकारकडे वारंवार मागूनही पैसे मिळाले नाही, त्यामुळे टोकाचं पाऊल उचललं। ठाकरेंचे पदाधिकारी सूरज लोखंडेंची माहिती। आता पाहूया रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणात आतापर्यंत काय अपडेट आले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पवई किडनॅपिंग प्रकरणातील जखमी आजीसोबत एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद। आजीनं धाडस दाखवल्यामुळे 17 मुलं सुखरूप, शिंदेंकडून कौतुक। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरण गुन्हे शाखेचा विशेष पथक तपास करणार। डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हा तपास होईल। कालच हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचं सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। रोहित आर्या प्रकरणी आरए स्टुडिओने मुंबई पोलिसांचे आभार मानले। आमच्या टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य, सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध, आरए स्टुडिओचं स्पष्टीकरण। रोहित आर्याचं पुणे कनेक्शन समोर रोहित कोथरूडच्या स्वरांजली अपार्टमेंटमध्ये वर्षभरापूर्वी राहत होता। रोहित आर्याने वर्षभरापूर्वी पुण्यात उपोषण केलं होतं। रोहित आर्याने अभिनेत्री रुचिता जाधवलाही संपर्क केला होता। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रुचिता जाधवची माहिती। आरए स्टुडिओतील किडनॅपिंग होण्याआधीचा ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। राहुल आर्याने आरए स्टुडिओमध्ये भरवलं होतं ऑडिशन। धोकादायक परिस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांनी धाडस दाखवलं। 17 मुलांचा पोलिसांनी जीव वाचवला, अशा अधिकाऱ्यांचं कौतुकच। रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया।